यानंतर मराठा आरक्षणासंदर्भातल्या इतरही बातम्या। मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये 2,500 ते 3,000 पोलीस तैनात। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची खबरदारी। पूर्ण खबरदारी घेऊन मोर्चा मुंबईकडे रवाना करण्यात येणार। नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची माहिती। जरांगे पाटलांनी मुंबईकडे येण्याचा मार्ग बदलावा। नवी मुंबई पोलिसांच्या पथकाकडून जरांगे पाटलांना विनंती। नव्या एक्सप्रेसवेची एक लेन सुरू करून द्या, जरांगे पाटलांची मागणी। मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून नारळ वाढवून आंदोलनाचा श्रीगणेशा। स्टेज बांधणीच्या कामाला सुरुवात। आझाद मैदानातील स्टेज काढण्याच्या पोलिसांच्या सूचना। जरांगे पाटलांचे आयोजक वीरेंद्र पवार नोटीस विरोधात कोर्टात। 23 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत मुंबईमध्ये जमावबंदी आदेश। मराठा मोर्चा आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था। 28 जानेवारीपर्यंत पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आज बंद। जरांगे पाटलांच्या मोर्चाचा आज वाशीमध्ये मुक्काम असल्याने एपीएमसी प्रशासनाचा निर्णय। मार्केट परिसरात आंदोलनकर्त्यांच्या जेवणाची व्यवस्था। ओबीसी समाजानेही मुंबईकडे कूच करण्याची तयारी सुरू केली आहे। जरांगेंच्या दबावामध्ये येऊन सरकारने निर्णय घेतल्यास ओबीसी समाजही पेटून उठेल। ओबीसी समाजाचे नेते बबनराव तायवाडे यांचा इशारा। आम्हाला दिलेला शब्द फिरवण्याच्या मानसिकतेमध्ये आहे आणि आमच्यातनं हिस्सा मराठा समाजाला देण्याचा प्रयत्न करत आहे। त्या दिवशी या राज्यातील प्रत्येक गावाखेडातील ओबीसी हा रस्त्यावरती येऊन मुंबईकडे कूच करणार। मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला इंदोरीकर महाराजांचा पाठिंबा। 26 ते 28 तारखेपर्यंत इंदोरीकर महाराजांचे सर्व कार्यक्रम रद्द। इंदोरीकर महाराज यांचे सहाय्यक किरण महाराज यांची माहिती। आझाद मैदान पोलिसांनी ओबीसींच्या मोर्चालाही परवानगी नाकारली। मराठा आणि ओबीसी समाजाला आंदोलनासाठी एकच मैदान हवं असल्यानं वादाची शक्यता। दोघांनाही परवानगी नाही।